जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त व्हॉइस ट्रेंडिंग ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या जो व्हिडिओला जो लागणारा मटेरियल आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। आणि बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे तो या टेलिग्राम चॅनलवर किंवा डिस्क्रिप्शन मध्येच दिलेला आहे मित्रांनो। XML आहेत मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे, व्हिडिओ पूर्ण बघा मगच समजेल। तर चला मित्रांनो, राही न वेळ घालवत आपण आपल्या आजच्या तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करायचे। त्यानंतर मी XML दिलेले आहेत मित्रांनो, शेक इफेक्ट आणि बिटमार्कचे। ते XML इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो अलर्ट मशीनमध्ये। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क असा आहे, बघू शकता मित्रांनो। त्यानंतर त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। त्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं, आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो। तर मित्रांनो, मी हा सनी जाधवचा फोटो ॲड करून घेतो मित्रांनो। त्या फोटोवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे वर कोपऱ्यातल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, इम्पोर्ट होऊन जाईल। त्यानंतर लास्टपर्यंत वाढून घ्यायचं आहे, एंडला यायचं आहे। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टपर्यंत होऊन जाईल। त्यानंतर वरच्या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, फिल होऊन जाईल। त्यानंतर या डबल बीटवरती यायचं मित्रांनो। त्यानंतर या फोटोच्या लेअरला स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर या सॉन्गच्या वरती घ्यायचं मित्रांनो। घेतल्यानंतर बघू शकता हा ब्लिंकचं लेअरच्या वरती घ्यायचं आहे, मगच होईल मित्रांनो। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे। त्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, एक शेप ॲड करून घ्यायचा आहे, लास्टपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, शॅडो इफेक्ट सिलेक्ट करायचं। त्यानंतर ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर बघू शकता केलेलं आहे मित्रांनो ॲडजस्ट। त्यानंतर ह्या पांढऱ्यावरती क्लिक करायचं, पांढऱ्या कलर। त्यानंतर ह्याला ट्रान्सपरंट बनवायचं मित्रांनो, बघू शकता बनवलेला आहे। तर स्टार्टला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करून त्याला एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, स्टार्टला यायचं आहे। एडिट शेपवरती क्लिक करून रेडियस जो तो 25 आहे तो 0 करायचा आहे। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन कलर ब्लॉक करायचं आहे। त्यानंतर स्ट्रोक ॲड करायचा आहे, 8.5 करायचं। त्यानंतर ब्लॅक कलर आहे तो व्हाईट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता स्ट्रोक आलेला आहे। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मी तुम्हाला एक शायरीचे PNG दिलेला आहे तो ॲड करून। तर बघू शकता हा शायरीचे PNG आहे मी दिलेला आहे मित्रांनो मटेरियलमध्ये। तर त्या PNG वरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, ॲड होऊन जाईल। त्यानंतर एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन खाली खेचून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ऑप्शनवरती यायचं मित्रांनो। त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून साईज लहान करून घ्यायचे मित्रांनो, तुम्हाला हवे जशी सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक यायचं आहे, बिटमार्कमध्ये जायचं आहे, पहिल्या फोटोच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे मित्रांनो। बघू शकता इथले लेअर आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर पेस्ट होऊन जाईल। स्टार्टला यायचं, त्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे, दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर या खालचे जो 2 लेअर्स आहेत मित्रांनो, HDR CC इफेक्ट आहे। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्सवरती क्लिक करायचं, कॉपी होऊन जाईल। बिटमार्कमध्ये यायचं आहे, याच ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्सवरती क्लिक करायचं। तर बघू शकता होऊन जाईल। त्यानंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स केल्यानंतर बघू शकता होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर या 2.1च्या बीटवरती यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, एक शेप ॲड करून घ्यायचा मित्रांनो। त्यानंतर
याला 3.11च्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर ना 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना कलर अँड फिलवरती क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑप्सीवरती जायचं आहे. त्यानंतर ना त्या डिफरन्सवरती क्लिक करून एक्सला सोल्युशन करायचं आहे, नाहीतर डिफरन्स करायचं आहे मित्रांनो. दोन्हीपैकी एक करू शकता. त्यानंतर ना इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इथे सर्च करायचं आहे ब्लिंक. सर्च केल्यानंतर ना हा इफेक्ट ॲड करायचा आहे. फ्रिक्वेन्सी 16 करायचं आहे. त्यानंतर ना बघू शकता होऊन जायला ह्या लेअरला खेचून फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरी शेअरचं ऑप्शन दिसतं ते क्लिक करायचं. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती हवा आहे तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत